Hello friends, myself Dattatreya Jadhav. I am from AGM College Karad. Students, during our last lecture, we were started our first chapter, complex number. In this chapter, we are studied how to add two complex number, how to subtract two complex number, how to multiply two complex number. In today's video, we are going to solve some examples on division of two complex number. या ठिकाणी काय करणार आहे बघा, आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये ॲडिशन पाहिलेले आहे, सबस्ट्रॅक्शन पाहिलेले आहे, मल्टिप्लिकेशन पाहिलेले आहे. आज आपण डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर कशी करायची हे पाहणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल इज एक्सप्रेस द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ a प्लस बी आय व्हेअर a कॉमा b बिलॉंग्स टू r, iota is equal to square root of -1 with I square is equal to -1. Also state the values of a and b. Here is our first example, 2 plus 3i divided by 1 plus I. First example is 2 plus 3i divided by 1 plus I. इथं लक्षात येते 2 plus 3i न्यूमरेटरमध्ये, डिनॉमिनेटरमध्ये 1 plus I आहे, म्हणजे या ठिकाणी डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर करायचे आहे. आपल्याला माहिती आहे डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर ही अगेन कॉम्प्लेक्स नंबर येते, म्हणून मी सोल्युशन लिहिताना पहिल्यांदा काय करतोय बघा, लेट a प्लस बी आय हा तो कॉम्प्लेक्स नंबर येईल असं मानलेलं आहे. a प्लस बी आय इज इक्वल टू 2 प्लस 3i डिवायडेड बाय 1 प्लस आय. आता आपण कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन करताना आपल्याला लक्षात आहे की पहिली स्टेप काय करायची आहे, तर डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट नंबर काय येतोय ते बघायचं आहे. डिनॉमिनेटरमध्ये टर्म आहे 1 प्लस आय, कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर तो येईल 1 मायनस आय, आणि त्या 1 मायनस आयनं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाइड करायचं आहे. म्हणजेच हे असं लिहिता येईल 2 प्लस 3i डिवायडेड बाय 1 प्लस आय इंटू 1 मायनस आय डिवायडेड बाय 1 मायनस आय. 1 मायनस आय हा कॉन्जुगेट आहे डिनॉमिनेटरचा 1 प्लस आयचा, आणि त्यानं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाइड केलेलं आहे. ब्रॅकेट्स टाकून घेतो. या ठिकाणी ब्रॅकेट्स अतिशय महत्त्वाचे आहेत. मल्टिप्लिकेशनच असल्या कारणानं मी एकदमच लिहितो अशा पद्धतीनं 1 प्लस आय इंटू 1 मायनस आय, प्रोडक्ट असल्यामुळं, आणि न्यूमरेटरचा पण प्रोडक्ट आहे, म्हणजे ते असं लिहिन मी 2 प्लस 3i इंटू 1 मायनस आय. लक्षात आलं? न्यूमरेटरमध्ये 2 ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन आहे, डिनॉमिनेटरमध्ये 2 ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन आहे. न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन फॉर्म करूया, विच इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमधला फर्स्ट एलिमेंट 2 इंटू सेकंड ब्रॅकेट 1 मायनस आय प्लस फर्स्ट ब्रॅकेटमधला सेकंड एलिमेंट तो आहे प्लस 3i इंटू सेकंड ब्रॅकेट जो आहे तो 1 मायनस आय डिवायडेड बाय. आता डिनॉमिनेटरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी 1ला a मानलं, आयला b मानलं, तर हा होईल a, हा होईल b. a प्लस b, a मायनस b, a प्लस b इंटू a मायनस b, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करणार आहे. a आहे आपला 1 म्हणून तो होईल 1 स्क्वेअर, मायनस b आहे आपला i म्हणून तो होईल i स्क्वेअर, विच इज इक्वल टू 2 इंटू 1 2, 2 इंटू मायनस आहे मायनस 2i, प्लस 3i इंटू 1 3i, आणि 3i इंटू मायनस आय प्लस मायनस बिकम्स मायनस, I into I becomes I square, so 3i square divided by 1 square is 1 minus I square, but we know that I square is equal to what? Minus 1. I square is equal to minus 1, so next step is minus 2i plus 3, minus 2 plus 3 plus 1 into I, so 2 plus I minus 3 into value of I square is minus 1 divided by 1 minus value of I square is again minus 1, and writing here since I square is equal to minus 1, which is equal to 2 plus I minus minus becomes plus, minus minus becomes plus, 3 into 1 3 divided by 1 minus minus becomes plus 1, which is equal to,
Here 2 plus 3 is nothing but 5, 5 plus I divided by 1 plus 1 is nothing but 2. But we have to write the given complex number in the form of a plus bi. म्हणजे पहिला रियल नंबर असला पाहिजे. सेपरेटिंग डिनॉमिनेटर इट्स 5/2 प्लस हिअर कोएफिशियंट ऑफ I is nothing but 1, 1/2 into I. So we write this 2 plus 3i divided by 1 plus I in the form of a plus bi. Therefore, values of a and b are a is equal to 5/2 and b is equal to 1/2. A is equal to 5/2 and b is equal to 1/2. Express the following number in the form of a plus bi, where a comma b belongs to R. Iota is equal to square root of -1 with I square is equal to -1. Also state the values of a and b. Here second example is 1 plus I into 1 minus I bracket raised to -1. तुम्हाला थोड्याफार गोष्टी माहिती असणं गरजेचे आहेत. लॉज ऑफ इंडायसेस a raised to -m हा 1/a raised to m अशा स्वरूपात आपण लिहू शकतो. बघा या ठिकाणी पहिल्यांदा काय करतोय मी, लेट या ठिकाणी याला सिम्प्लिफिकेशन करतोय. a प्लस बी आय हे काय आहे तर रेस टू -1 असल्यामुळे डिव्हिजनमध्ये येणार आहे आणि डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर इज अगेन कॉम्प्लेक्स नंबर येते, म्हणून तो कॉम्प्लेक्स नंबर मी a प्लस बी आय असा मानलेला आहे. लेट a प्लस बी आय इज इक्वल टू 1 प्लस आय इंटू 1/1 मायनस आय ब्रॅकेट रेस टू, तुम्ही 1 लिहिला तरी चालेल, निगेटिव्ह पॉवर काय केली पॉझिटिव्हमध्ये लिहिली, आणि 1 लिहिला नाही तरी चालेल. लक्षात येते. या ठिकाणी असं मी सिम्प्लिफिकेशन करेन 1 प्लस आय इंटू 1 म्हणजे 1 प्लस आय डिवायडेड बाय 1 मायनस आय. लक्षात आलं का. इथं डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर आहे. डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर परफॉर्म करायचे असेल तर डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेट नंबरनं आपल्याला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाइड करावं लागतं. म्हणून 1 प्लस आय डिवायडेड बाय 1 मायनस आय इंटू त्याचा कॉन्जुगेट नंबर डिनॉमिनेटरचा 1 मायनस आयचा कॉन्जुगेट नंबर 1 प्लस आय डिवायडेड बाय 1 प्लस आय. त्यानं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाइड करून घेतलेलं आहे. जेव्हा आपण मल्टिप्लाइड करतोय तेव्हा ब्रॅकेट टाकणं अतिशय महत्त्वाचे आहे. ते ब्रॅकेट टाकलेले आहेत. इथं प्रोडक्टचीच क्रिया असल्यामुळं आपण काय करणार आहे, डायरेक्टली हे असं लिहिणार आहे 1 मायनस आय इंटू 1 प्लस आय आणि न्यूमरेटरमध्ये लिहिणार आहे 1 प्लस आय इंटू 1 प्लस आय. 1 प्लस आयचा स्क्वेअर लिहिला तरी चालेल किंवा तसंच ठेवलं तरी चालेल. 1 प्लस आय इंटू 1 प्लस आय. ओके. आता जरा व्यवस्थित आपण या ऑपरेशन्सकडे पाहूया. प्रोडक्ट आहे 2 कॉम्प्लेक्स नंबरचा, इथं पण प्रोडक्ट आहे 2 कॉम्प्लेक्स नंबरचा. ते ऑपरेशन कसं होईल बघा. पहिल्या ब्रॅकेटमधला पहिला एलिमेंट जो की 1 आहे इंटू दुसरा ब्रॅकेट म्हणजे तो आहे 1 प्लस आय. पहिल्या ब्रॅकेटमधला सेकंड एलिमेंट जो की प्लस आय आहे इंटू दुसरा ब्रॅकेट 1 प्लस आय डिव्हायडेड बाय डिनॉमिनेटरमधल्या टर्म्स ज्या आहेत त्या कॉन्जुगेट ऑफ ईच अदर आहेत. पहिलीला जर मी ए मानलं, दुसरीला जर बी मानलं, पहिली ए होईल दुसरी बी होईल आणि यांच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला दिसेल ए मायनस बी इंटू ए प्लस बी. ए मायनस बी इंटू ए प्लस बी तुम्हाला माहिती आहे की त्याचं ॲन्सर येतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके. सो मी या ठिकाणी ए स्क्वेअर, ए आपण म्हणजे 1चा स्क्वेअर आहे, मायनस बी, बी म्हणजेच आपण आयला मानलेलं आहे आय स्क्वेअर. 1नं मल्टिप्लाइड केलं तर 1 प्लस आयच येईल, प्लस आयनं मल्टिप्लाइड केल्यानंतर आय इंटू 1 आय प्लस आय इंटू आय आय स्क्वेअर होतील डिवायडेड बाय 1 स्क्वेअर 1 राहील आणि हा मायनस आय स्क्वेअर होईल. बट आय स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं तर -1 असतं, म्हणून 1 प्लस आय हा 2i येईल. आय प्लस आय हा 2i येईल. आयचा कोएफिशियंट 1 आहे, या आयचा कोएफिशियंट 1 आहे. 1 प्लस 1 2 आणि त्याचा कोएफिशियंट आय म्हणजे 2i प्लस आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती येणार आहे तर -1 येणार आहे डिवायडेड बाय 1 मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय येणार आहे -1 येणार आहे. हे सिम्प्लिफिकेशन करतो 1 प्लस 2i प्लस मायनस -1 डिवायडेड बाय 1 मायनस मायनस प्लस 1. लक्षात येते. 1
-1 न्यूमरेटरमध्ये जे आहेत ते काय होतील, कॅन्सल होतील. +1 -1 कॅन्सल होतील. न्यूमरेटरमध्ये फक्त राहतील 2i डिवायडेड बाय 1 + 1 जो की येईल 2. 2 ला 2 कॅन्सल होतील. इथं आय येईल. हा a + bi ची व्हॅल्यू आलेली आहे आय. आता या ठिकाणी RHS मध्ये जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर आहे, रिअल पार्ट नाही आहे त्यामध्ये, त्यामुळे त्याला प्युअरली इमॅजिनरी म्हणणार आहे. प्युअरली इमॅजिनरी म्हणजे रिअल पार्ट काय असतो, 0. हा असा मी लिहू शकतो 0 + 1 × i. लक्षात येते, 0 + 1 × i. देअरफॉर व्हॅल्यूज ऑफ a and b आपल्याला स्टेट करायचे आहेत. ऑल्सो स्टेट द व्हॅल्यूज ऑफ a and b. व्हॅल्यूज ऑफ a and b आर a = 0 and b = 1. हे आपलं सेकंड एक्झाम्पल होईल. थर्ड एक्झाम्पल इज एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर इन द फॉर्म ऑफ a + b where a, b belongs to R. iota is equal to square root of -1 with I square is equal to -1. Also state the values of a and b. आणि या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे i × 4 + 3 आहे डिवायडेड बाय 1 - i. मला सांगा इथं हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्यांची प्रोडक्ट आहे आणि परत डिव्हिजन आहे. याचा अर्थ आपल्याला प्रोडक्ट पण करायचं आहे आणि डिव्हिजन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर पण करायचे. जेव्हा आपण कॉम्प्लेक्स नंबरचा प्रोडक्ट घेतो तर येणारा नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर असतो. जेव्हा आपण कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन घेतो तेव्हा येणारा नंबर जो असतो तोही कॉम्प्लेक्स नंबर असतो. म्हणून आपण काय करणार आहे, ह्या ज्या नंबर जो दिलेला आहे त्याला आपण a + bi म्हणणार आहे. सो सोल्युशनमध्ये स्टार्ट केलं मी. लेट a + bi इज इक्वल टू i × ब्रॅकेट 4 + 3i डिवायडेड बाय 1 - i. i न मल्टिप्लाइड करतो आतमध्ये 4 × i होतील 4i प्लस 3 × i आहेत आणि हा इंटू i होणार आहे. 3 × i म्हणजे i² होईल डिवायडेड बाय हा 1 - i डिनॉमिनेटरमधला तसाच i² ची व्हॅल्यू -1 आहे म्हणून हे असं लिहीन मी 4i प्लस 3 × व्हॅल्यू ऑफ i² इज -1 डिवायडेड बाय 1 - i where i² इज इक्वल टू -1. आता हे ऑपरेशन परफॉर्म करतो. 4i -3 प्लस 3 × -1 -3 येतील डिवायडेड बाय 1 - i. न्यूमरेटरमध्ये एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, डिनॉमिनेटरमध्ये एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्यांची डिव्हिजन आहे. डिव्हिजन करायची असेल तर कॉन्जुगेट नंबरनं मल्टिप्लाइड करावं लागेल न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. म्हणून आपला a + bi जो आहे तो असा मी लिहीन a + bi इज इक्वल टू हा 4i - 3 तसाच लिहिलेला आहे डिवायडेड बाय 1 - i तसाच लिहितोय. कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर तो येईल मला 1 + i डिवायडेड बाय 1 + i. न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 1 + i न मल्टिप्लाइड केलं, इक्वॅलिटी बदलणार नाही. जेव्हा आपण कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाइड करतोय तेव्हा ब्रॅकेट टाकायला विसरू नका. इथं मल्टिप्लिकेशनच असल्या कारणानं हे डायरेक्टली मी असं लिहू शकतोय 1 - i × 1 + i आणि न्यूमरेटरमध्ये लिहू शकतोय 4i - 3 × 1 + i विच इज इक्वल टू पहिल्या ब्रॅकेटमधला पहिला एलिमेंट 4i × दुसरा ब्रॅकेट 1 + i, पहिल्या ब्रॅकेटमधला दुसरा एलिमेंट -3 × 1 + i डिवायडेड बाय ह्या जर डिनॉमिनेटरमधल्या टर्म्स पाहिल्या 1 - i × 1 + i तर तुम्हाला a - b × a + b सारखं दिसेल. a ची व्हॅल्यू आहे 1 म्हणून तो होईल 1² आणि -b ची व्हॅल्यू आहे i म्हणून तो होईल i² विच इज इक्वल टू 4i × 1 येणार आहे 4i प्लस 4i × i 4i × i होईल i² -3 × 1 -3 -3 × प्लस i -3i डिवायडेड बाय 1² काय येईल 1 मायनस हा लिहितो i². बट i² ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे -1 आहे म्हणून हे सिम्प्लिफिकेशन करतो. या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या, या टर्ममध्ये i आहे आणि या देखील टर्ममध्ये i आहे. 4i - 3 आहे, 4i - 3 आहे. तुम्ही किती लिहू शकता इथे i. 4 - 3 म्हणजे 1
1 इंटू आय म्हणजे आय, आणि प्लस हे 4 इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू टाकली मी -1 -3, ओके, डिवायडेड बाय 1 मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू टाकलेली आहे आपण -1. हे सिम्प्लिफिकेशन करून घेतो. आय प्लस 4 इंटू -1 म्हणजे ते काय होतील -4 आणि पुढचे -3 तसेच, डिवायडेड बाय या ठिकाणी 1 मायनस मायनस काय होतील +1 होतील, विच इज इक्वल टू आय -4 -3 -4 -3 किती होतील -7, म्हणजे आय -7 डिवायडेड बाय 1 + 1 तो होणार आहे 2. पण आपल्याला नंबर अशा स्वरूपात लिहायचा आहे ए प्लस बी आयच्या स्वरूपात, म्हणून पहिल्यांदा काय लिहितो ऑन सेपरेटिंग डिनॉमिनेटर हा लिहीन मी I/2 -7/2, बरोबर ना. I/2 -7/2 हा असा लिहिता येईल -7/2 प्लस आय डिवायडेड बाय 2. बघा पहिली टर्म ही आपल्याला रिअल पार्ट होता, दुसरी टर्म ही इमॅजिनरी नंबर होता, म्हणून पहिला नंबर रिअल नंबरमध्ये लिहिला आणि दुसरा नंबर इमॅजिनरी फॉर्ममध्ये लिहिला. हेच तुम्ही असं लिहू शकताय -7/2 प्लस 1/2 इंटू आय. म्हणजे जर तुम्हाला अजूनही ए प्लस बी आयच्या फॉर्ममध्ये हवा असेल तर देअरफॉर बाय कंपॅरिझन ए ची व्हॅल्यू काय येईल -7/2 आणि बी ची व्हॅल्यू काय येईल 1/2. हे आपलं थर्ड प्रॉब्लेमचा आन्सर असेल. व्यवस्थित समजून घ्या कशा पद्धतीनं आपण डिव्हिजन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर करतोय. नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर इन द फॉर्म ऑफ ए प्लस बी आय वेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर, आयोटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -1 विथ आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. ऑल्सो स्टेट द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. आणि इथं क्वेश्चन दिलेलं आहे 2 + आय डिवायडेड बाय 3 - आय इंटू 1 + 2i. म्हणजे इथं प्रोडक्ट आहे दोन कॉम्प्लेक्स नंबरचा, तो आगेनं कॉम्प्लेक्स नंबर येणार आहे, आणि इथं डिव्हिजन आहे दोन कॉम्प्लेक्स नंबरची, ती देखील आगेनं कॉम्प्लेक्स नंबर येणार आहे. म्हणून मला काय करावं लागेल, हा येणारा नंबर कॉम्प्लेक्स नंबरच्या स्वरूपात येणार आहे, म्हणून त्या नंबरला मी काय करेन नाव देईन लेट ए प्लस बी आय इज इक्वल टू 2 + आय डिवायडेड बाय 3 - आय इंटू 1 + 2i. लक्षात येते, सोल्युशन सुरू झालेलं आहे. पण या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय करूया, प्रोडक्ट करूया. पहिल्यांदा प्रोडक्ट का करतोय तर आपल्याला कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाइड करावं लागतं जेव्हा कोशंट असेल तेव्हा. मग डिनॉमिनेटरमध्ये एक कॉम्प्लेक्स नंबर आला पाहिजे, म्हणून पहिल्यांदा प्रोडक्ट विच इज इक्वल टू 2 + आय डिवायडेड बाय, हा प्रोडक्ट करताना पहिल्या ब्रॅकेटमधला पहिला एलिमेंट 3 इंटू सेकंड ब्रॅकेट 1 + 2i, पहिल्या ब्रॅकेटमधला सेकंड एलिमेंट -i इंटू सेकंड ब्रॅकेट 1 + 2i. मल्टिप्लिकेशन करून घेतो. न्यूमरेटरमध्ये जे 2 + आय आहे त्याला आपण काहीही करणार नाही, ते तसेच राहिलेले. 3 × 1 3 झाला, 3 × 2 6 इंटू आय झालेलं आहे, -i इंटू 1 हा -i झालेला आहे, -i इंटू 2i हा -2i² होणार आहे, मायनस प्लस मायनस आणि 2i इंटू आय स्क्वेअर. आता यामध्ये सिम्प्लिफिकेशन काय काय होतंय पाहूया. न्यूमरेटरला आपण काहीही करणार नाही, तो 2 + आय न्यूमरेटरमध्ये आहेत ते तसेच, डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये 3 + बघा या ठिकाणी आयच्या दोन टर्म्स आहेत, 6i - आय, 6 हा कोएफिशियंट आहे या टर्मचा आणि -1 हा कोएफिशियंट आहे या टर्मचा. 6 - 1 5 येईल आणि तो कोएफिशियंट आय राहील, म्हणजे 5i असं तिथं लिहिता येईल. -2 इंटू व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर आपल्याला माहिती आहे -1 आहे, म्हणून ती तिथं व्हॅल्यू पुट केलेली आहे. 2 + आय डिवायडेड बाय 3 + 5i - बिकम्स +2 विच इज इक्वल टू 2 + आय डिवायडेड बाय या टर्म्समध्ये आय नाही, म्हणून 3 + 2 ची ॲडिशन होईल 5 + 5i. लक्षात येते. आणि आता हा जो नंबर आहे, हा जो होता तो डिव्हिजन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आलेला आहे. आता डिव्हिजन परफॉर्म करायचे. तुम्हाला माहिती आहे डिव्हिजन जर परफॉर्म करायचे असेल तर डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट नंबर काढावा लागतो.
डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट नंबर येईल यस 5 मायनस 5i डिवायडेड बाय 5 मायनस 5i म्हणजे 5 मायनस 5i न न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाइड केले. जेव्हा आपण मल्टिप्लाइड करतो तेव्हा ब्रॅकेट असणं गरजेचे आहे. तर हे आपण असं लिहू शकतोय मल्टिप्लिकेशन असल्यामुळं न्यूमरेटरमध्ये मी लिहू शकतोय 2 प्लस आय इंटू 5 मायनस 5i डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये बघा 5 प्लस 5i इंटू 5 मायनस 5i. मल्टिप्लिकेशन आहे न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये दोन ब्रॅकेट्सची ती परफॉर्म करूया आपण विच इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमधला फर्स्ट एलिमेंट म्हणजे 2 इंटू सेकंड ब्रॅकेट जो की आहे 5 मायनस 5 आहे. फर्स्ट ब्रॅकेटमधला सेकंड एलिमेंट प्लस आय इंटू सेकंड ब्रॅकेट जो की आहे 5 मायनस 5i डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये बघा पहिल्या 5ला जर ए मानलं दुसऱ्या 5iला जर बी मानलं तर इथं ए असेल इथं बी असेल कारण की डिनॉमिनेटरमध्ये ज्या टर्म्स आहेत त्या कॉन्जुगेट आहेत इच ऑदरच्या. सो ए प्लस बी इंटू ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 5 स्क्वेअर मायनस बी म्हणजे 5i आहे 5iचा स्क्वेअर विच इज इक्वल टू 2 इंटू 5 10 येतील मायनस 2 इंटू मायनस 5 मायनस 10i येतील. लक्षात येते कोएफिशियंट आय असल्यामुळे प्लस आय इंटू 5 तो येईल 5i मायनस प्लस मायनस मायनस येणार आहेत म्हणून आय इंटू 5i हा 5i स्क्वेअर येईल. ओके डिवायडेड बाय या ठिकाणी 5चा स्क्वेअर होईल 25 मायनस हा 5चा स्क्वेअर होईल 25 इंटू आय स्क्वेअर. लक्षात आलं का ए इंटू बी ब्रॅकेटचा स्क्वेअर तो ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर होईल 5चा स्क्वेअर 25 होईल आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर होईल बट आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 सो 10 ह्या दोन टर्म्समध्ये आय असल्या कारणानं त्यांची सबस्ट्रॅक्शन करूया -10i प्लस 5i हे येतील -10 प्लस 5 मायनस 5 आणि कोएफिशियंट असेल त्यांचा आय -5 इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू आहे आपली -1 डिवायडेड बाय 25 -25 इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण पुट करतोय -1 त्याला कारण लिहा सिन्स आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. सिम्प्लिफिकेशन करूया विच इज इक्वल टू 10 मायनस 5i मायनस मायनस बिकम्स प्लस 5 डिवायडेड बाय 25 प्लस 25 मायनस मायनस बिकम्स प्लस 10 आणि 5 मध्ये आय नाही आहे त्यांचे ॲडिशन करूया 10 प्लस 5 येतील 15 मायनस 5i डिवायडेड बाय 25 प्लस 25 ते येतील 50. ही व्हॅल्यू आलेली आहे ए प्लस बी आयची. मग मला आर एच एसमध्ये सिम्प्लिफिकेशन थोडंफार करणं गरजेचं आहे. डिनॉमिनेटर सेपरेट करतो. जर डिनॉमिनेटर सेपरेट केला तर काय होईल बघा विच इज इक्वल टू 15 डिवायडेड बाय 50 मायनस 5 डिवायडेड बाय 50 इंटू आय. ओके आता याला सिम्प्लिफिकेशन करतो 5 नो भाग लावतो 5 3 आर 15 5 10 आर 50 आणि 5 1 आर 5 5 10 आर 50 इंटू आय आणि हा असा लिहितो बघा या ठिकाणी 3 डिवायडेड बाय 10 प्लस -1 डिवायडेड बाय 10 इंटू आय. ओके हा कोणाची व्हॅल्यू आली ए प्लस बी आयची देअरफॉर व्हॅल्यू ऑफ ए इज 3 डिवायडेड बाय 10 अँड व्हॅल्यू ऑफ बी इज -1 बाय 10. या ठिकाणी हा प्रॉब्लेम आपला सॉल्व केला जाईल. फोर्थ प्रॉब्लेम. सो स्टुडंट्स today in this lecture we learn about how to perform division of two complex number. I hope you understood today's lecture on division of two complex number. Thank you for watching the video.